रिसेट सेटिंग मारावं लागते. थांबा. आता तुम्हाला वाटेल मी बसून व्हिडिओ करतोय, बसून नाही. हा भाई आता घसरलाय. तिकीट इझीला तुम्ही सर्च करा. अशा अवस्था होते शूजचे आणि चप्पल घालून प्लेयर आहेत आमचे. गाडी जाते ओमला रस्ता तर दिसत नाही, खाली दरी वाटायला लागली आम्हाला. गाडी जाणार का यार? म्हणलं काय. चला चलो. राम 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 राम. ते वॉर्मअप आहे, जीवधनवर जायचे. बघूयात किती वेळ टिकतंय, टिकाव धरला जातोय. हे आहेत काही हौशी ट्रेकर्स जे सध्या खूप जोश मध्ये चाललेले आहेत जीवधन सर करण्यासाठी. चलो 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 रन 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 फास्ट. जीवधन किल्ला हा जो आपला नाणेघाट आहे, सातवनकालीन राज्य व्यापारी मार्ग, त्यावेळेस हा महाराष्ट्राचा म्हणजे पूर्वेकडचा भाग देश आणि पश्चिमेकडचा भाग कोकण यांना जोडणारा हा एकमेव राज्य व्यापारी मार्ग होता. तरी ह्या आज जसं हायवेवरती आपण टोल वगैरे असतात आणि हायवेच्या सुरक्षेसाठी पोलीस स्टेशन वगैरे असतात, तसं हा त्यावेळेस एक प्रकारचा पोलीस स्टेशनचंच काम करत होता. म्हणजे हा जीवधन किल्ला या राज्य व्यापारी मार्गाला संरक्षण देण्यासाठी किल्ला होता. हां, येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणी लुटू नये याच्यासाठी संरक्षण दिलं जायचं. हां, तर त्यावेळेस म्हणजे हा जीवधन, पुढे प्रसन्नगड तुम्ही काल गेले होते तो किल्ला, हडसर किल्ला, शिवनेरी, असे हे लाईनीत या राज्य व्यापारी मार्गावरचे किल्ले सगळे. कधी कधी आता आपण इथं जातपर्यंत हे सगळं क्लिअर होऊन जाऊ शकतं. कधी कधी दिवसभर असंच राहील. असं एक नाही, आता नाही, आता ते ऑक्टोबरमध्ये चालू होईल. ऑक्टोबर पूर्ण. हां, पाऊस वगैरे नाही. त्याचे 1,500 ते 2,000 रुपये असे चार्जेस ठरले त्याचे. हां, पर हेड. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त किल्ल्यावरनं तिकडे सोडलं जाणार झिपलाईननी आणि रॅपलिंगनी खाली उतरवलं जाणार. आणि जर तुम्हाला ड्रोन शूट हवे असेल तर त्याचे 500 रुपये वेगळे चार्जेस आहेत पर शूटचे. हां, नाही त्याच्यात नाही, ते वेगळे आहे त्याचे चार्जेस 500 रुपये. हां हां. नाही पाणी चालू आहे आता, पण रिवर्स नाही होते. हां, हवा जे आता इकडनं इकडे चालली हवा, ही हवा तिकडनं इकडे यायला लागली ना, कधी पाणी वरती येत रिवर्स. हा आहे रिव्हर्स वॉटरफॉल. काय दुर्घटना वगैरे घडल्यात का पहिले? नाही. आता थोडंसं आपण 3GP मधून HD मध्ये आलोय आणि पाऊस पडल्यानंतर आपण 4K मध्ये पण येऊ. छत्रपती शिवाजी महाराज की. अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर एका पठारी आता आपण जीवधन किल्ल्याचा ट्रेक चालू करतोय. आपण 2 किलोमीटर चालत आल्यानंतर इथनं किल्ल्याचा ट्रेक चालू होतो. तर सुरुवातीला हा ट्रेक म्हणजे संपूर्ण अनुभव देणारा ट्रेक आहे.
तर सुरुवातीला आपण अर्धा ते पाऊण किलोमीटर जंगल ट्रेक करणार आहेत आणि नंतर किल्ल्याची चढाई चालू होते. तर जंगलातनं जाताना या किल्ल्याची उंची 3757 फूट म्हणजे साधारणतः 1300-1350 मीटर. तर किल्ला हा एक खूप उत्तम आणि अनुभव देणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मध्ये दोरीनं चढायचं आहे, दोरी वगैरे लावलेलीच आहे. तर जंगलातनं जाताना आपल्याला दम लागतो, तर जास्त काही करायचं नाही. दम लागला तर एक साधी सिंपल ट्रिक आहे, आपली छाती पुढे घ्यायची, नाकावाटे एक मोठा श्वास घ्यायचा आणि तोंडावाटे सोडून द्यायचं. आपलं ब्रिदिंग परत कंट्रोलमध्ये येतं. आणि ह्या जंगलाचं वैशिष्ट्य, याला राहाटीचं जंगल म्हणतात. या जंगलामध्ये आपला महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू हा इथे पाहायला मिळतो. त्याच्यामुळे थोडं शांतते वगैरे चालायचं आपण. आणि मग जंगल संपल्यानंतर परत एकदम फ्रेश वाटतं. सध्या जंगलात असं वाटतं की आपल्याला ट्रेक नको करायला, दम लागून जातो. तर तिथे कोणी हार नाही म्हणायची, स्वतःचा कॉन्फिडन्स हाई करायचा आणि जंगल पार केल्यानंतर फ्रेश वाटेल. आणि आता आपण ट्रेकला सुरुवात करूया. नशा छोड़ो हमारे साथ चलो, देखो जंगल कितना खूबसूरत है. थांबला तुम्ही रस्ता चुकणार. रस्ता चुकला की तुम्हाला रेस्क्यू टीम बोलवायला लागणार. रेस्क्यू टीम बोलवली की उद्या आमचं ऑफिस आहे, ऑफिसला सुट्टी टाकायला लागणार. नंतर तुम्ही टी व्हीवर येणार. त्यामुळं नो स्टॉप. हां कंटिन्यू. हां टी व्हीवर येण्यापेक्षा कॅमेरात या. अरे कुठून खोटा खोटं बोलायचं नाही. कॉपी 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 करायची. हे बघा भैया आले सकाळी सकाळी उठून, पोहे खाऊन चहा पिऊन आलेत मस्तपैकी. कसं वाटतं भैया तुम्हाला? एकदम फ्रेश, प्युअर ऑक्सिजन. प्युअर ऑक्सिजन. येस ॲब्सोल्युटली. येस. माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स. ओके. सो ऑक्सिजनची हाय लेवल झालेली आहे. मला वाटतं आतापर्यंत एवढा प्युअर ऑक्सिजन मला कधी भेटला नसेल. पूर्ण शाकाहारी. शिकरू हा हां तुमच्यासारखा. आमचा दोस्त झाला, बस बस बस. आमचा दुश्मन. जंगलाच्या मध्ये अशा प्रकारे दगडांची वाट केली आहे आणि पावसामुळं दगड वाहून जाऊ नयेत त्यासाठी अशी त्यांना प्रोटेक्ट पण केलंय. त्याचबरोबर आपल्याला दिशा पण समजते. करेक्ट. रिटर्न आलाय काय? रिटर्न चाललाय. ओके. जंगल तर कम्प्लीट केलं का? संपलं होतं ना? काय करतो त्याला? आणि हा जंगल संपून आपण कातळाच्या पायऱ्यावरून वरती निघालोय. पहिला अवघड टप्पा. येस. अजूनही एनर्जी तितकीच शिल्लक आहे, फक्त ह्या प्लेअरची. ओके. शूज तुटला घसरला नाही तुम्ही? तिकीट इझीला तुम्ही सर्च करा. अशा अवस्था होते शूजचे आणि चप्पल घालून प्लेयर आहेत आमचे. गाईड सांगतात की हे पाणी तुम्ही पिण्यासाठी अतिशय अत्यंत उपयुक्त आहे. 3 तास तुम्ही पाणी पिऊ शकता. तर आपण एकदा ट्राय करूया. हा बेस्ट आहे, बेस्ट. हळूहळू. पाणी कोणाला प्यायचं तर प्या रे. चला 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 पटपट पटपट पटपट. जीवदान जीवदान. तिकीट तिकीट. जीव जीव द्यायचं राहून फक्त आता जीवदानच व्हावं आपलं. नावानुसारच आहे. हा हा शेट काय एकदम जीवदान एक नंबर. पूर्ण थ्रिल तुम्हाला इथं भेटेल. ओके. जंगल आहे, पाऊस आहे, पाणी आहे, सर्व काय आहे. पायऱ्या आहेत, ॲडव्हेंचर आहे, आणि रिव्हर्स वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल आहे.
आणि सोबतीला मित्र आहेत. अजून काय पाहिजे? बस. हा छावा छावा एकदम एनर्जेटिक आहे. गडावर आपण पोचायला लागले तरी सुद्धा तो एनर्जेटिक आहे. करेक्ट करेक्ट. पहिला कातळकडा पार केल्यानंतर हा सुरू होतो तो दुसरा कातळकड्याचा टप्पा, म्हणजे कातळात असलेल्या पायऱ्या, जो माझ्या जिव्हाळ्याचा विषय. साईडला तुम्हाला रेलिंग्स पण दिलेत. रेलिंग्स का दिलेत तर हे दाखवता येईल मला, धुक्यामुळे खालचं तुम्हाला दरी दिसणार नाही. चला पटपट पटपट पटपट. चला, हा जो आहे सगळ्यात अवघड टप्पा, पण हा रेलिंग आणि स्टेअर्स असल्यामुळं अतिशय सोपा झाला आहे. हां, पण एक गोष्ट आहे की हा स्लिपरी मार्ग नक्कीच असू शकतो आहे. मी जरा ही बाजू दाखवतो. या बाजूला जर बघितलं तर इथून पाण्याला जाण्यासाठी वाट पण केलेली आहे. ट्रेकिंगची खरी मजा ही गडाच्या वर जाऊन ज्या वास्तू जुन्या आहे ती बघण्यात तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त मजा म्हणजे हे जे ट्रेकिंग करतानाचा जो ॲडव्हेंचर आहे आणि जी अनुभूती आहे ती घेण्यात ही ट्रेकिंगची खरी मजा आहे. जे आता आमचे पार्टनर SK घेत आहेत. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहे. कसे अजून एक मोठा टप्पा आहे. राईट 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 राईट. येस येस. आता आपल्याला पुढं अजून एका ठिकाणी दोरीला धरून जायचं आहे. तर मी सुपर एक्सायटेड आहे त्यासाठी. मला तर वानरलिंगी पण करायचं आहे, पण जसं की आपल्याला गाईडने सांगितलं आता या महिन्यात वानरलिंगी बंद आहे. त्यासाठी आम्ही सेपरेट दोघंच, मी आणि SK सेपरेट येणार आहे. त्याचाही सेपरेट आपण ब्लॉग करू. चला, तोपर्यंत आपण हा जीवदान एन्जॉय करू. बाई शपथ. थांबा, मी पलीकडे फक्त एकदा टर्न मारून दाखवतो तुम्हाला. बघा, वाव. 100% एकदा धुकं क्लिअर झाल्यानंतर एकदा दाखवणार आहे मी. हे धुकं क्लिअर झाल्याशिवाय इथनं जातच नाही. हां, हा भैया, ह्याचा कॅमेरा कोडाचा आता तशीच अवस्था माझ्यासोबत झाली. हा भैया पुण्यावरून आलाय. भैयाला विचारा कशी आहे क्वालिटी. क्वालिटी एक नंबर, क्वांटिटी एक नंबर. लागते परत यायलाच लागते. क्वालिटी दाखवतो तुम्हाला वरती. बघा कसं आहे. एक नंबर. कुठून जंगलातून. यस यस. उजवा पाय इकडे ठेवा. हां, गाईडने सांगितलं उजवा पाय इथं, डावा पाय इथं आणि यस. आणि उजवा इकडं, डावा इकडं आणि अप. या ओ भाई साहब, उजवा पलीकडं, डावा अलीकडं आणि अप अप. करेक्ट. एक नंबर. आणि आता ती वाट आली आहे जिथं तुम्हाला दोरीला रेलिंग सोडल्यानंतर तुम्हाला पुढचा टप्पा आहे असं वाटतंय. हां, ओके. गेममध्ये कसं तुम्हाला प्रत्येक गेमच्या काय असतात रे, स्टेजेस असतात. पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज. तशी पहिली स्टेज होती आपली पायवाट, दुसरी होती जंगल, तिसरी होती तुमच्या रेलिंगच्या पायऱ्या, आणि आता आपण पोचतोय 4थ्या स्टेजला जिथं आपल्याला दोरीच्या सहाय्यावरती जायचं आहे. तर चला, आपण पोचलो आता 4थ्या स्टेजला. अतिशय डिफिकल्ट आणि फायनल स्टेज. सो प्लेयर्स रेडी? आर यू रेडी? गो. चला, वरती खाली लागले ते बघूया तोपर्यंत आपण. हाँ, निकाल रहा हो. चलो चलो, कम ऑन.
शबास 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 हाय शबास. तर आता आपण पोचतोय महादरवाजाजवळ. आणि हा आहे महादरवाजा. तर आपण पोचलो आहोत गडावर. जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. कदम सर. हर हर महादेव. ठीक आहे, तर आता आपण किल्ल्याचा ट्रेक कंप्लीट करून वरती आलेलो आहोत. हा आहे कल्याण दरवाजा. हा कोकणच्याच बाजूने असल्यामुळे याला कल्याण दरवाजा बोलला जातो आणि गावाच्या बाजूने आहे त्याला जुन्नर दरवाजा, तो जुन्नर साईडला आहे. तर कल्याण दरवाजावरती आल्यानंतर आता आपल्याला किल्ल्यावरती काय काय बघायचे. तर किल्ल्यावरती आहे एक धान्य कठार आणि वरती जिवाई देवीचं मंदिर आहे. पुढे जुन्नर दरवाजा आहे आणि वानरलिंगी म्हणजे रॅपलिंग पॉईंट आहे, वानरलिंगी पॉईंट. तर या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी या किल्ल्यावरती युद्ध केलेले आहे. या किल्ल्यावरती निजामशाहीचा शेवटचा वारस मुर्तुजा निजाम याला कैदेत ठेवलं होतं. तर निजामशाहीचा शेवट इथे झाला असता, परंतु शहाजीराजांनी इथे युद्ध केलं. निजामशाहीतनं त्यांना इथनं युद्ध करून निजामशाहीचा जो शेवटचा वारस होता मुर्तुजा निजाम त्याला इथनं सोडवलं आणि संगमनेरजवळ एक पेमगिरी किल्ला आहे तिथे नेलं आणि निजामशाही परत वाढवली. नाहीतर निजामशाहीचा शेवट या किल्ल्यावरती झाला असता. आणि जे आता आपण धान्य कोठार बघायला जाणार आहोत, तर ज्यावेळेस इंग्रज मराठे तिसरं युद्ध चालू होतं 1818मध्ये, तर मराठ्यांना धान्य पुरवलं जाऊ नये म्हणून त्यावेळेस ते धान्य कोठार इंग्रजांनी जाळलेले. तर ते धान्य कोठार ज्यावेळेस जाळलं त्याची राख आपल्याला अजून त्या धान्याची राख त्या धान्य कोठारात बघायला मिळते. बाहेरून बघितलं तर फक्त एक रूम दिसतो, आतमध्ये पूर्ण कोरीव आतमध्ये खडकामध्ये कोरून 5 ते 6 रूमा बनवलेले आहेत धान्य ठेवण्यासाठी. आणि ते बघून नंतर आपण जिवाई देवीचं मंदिर बघायला जाणार आणि नंतर रॅपलिंग पॉईंट वानरलिंगी आणि मग रिटर्न याच दरवाजाने आपण खाली जाणार. तर आता महादरवाजातून आपण आज चाललोय. आणि थांबा, आता तुम्हाला वाटेल मी बसून व्हिडिओ करतोय, बसून नाही. हा भाई आता घसरलाय. तर आता आपण जीवधनच्या पीक पॉईंटला आहे, बरोबर ना? अजून पीक पॉईंटवरती आहे. आता थोडंसं आमची मिस्टेक झाली, आम्ही पाण्याची बॉटल घेऊन आलो नाही.